छत्रपती संभाजीनगरमध्ये इंधन साठा असून देखील पुरवठा केला जात नव्हता अशा पेट्रोल पंपावर पुरवठा अधिकाऱ्यांच्या पथकाने धाड टाकली आणि त्या पंपावर साठा असतानाही इंधन का दिलं गेलं नाही याची चौकशी सुरू करण्यात आल्यानं पेट्रोल पंप चालकांचं धाबं दणाणलंय। इंधन मिळत नसल्यानं लोक पेट्रोल पंपावर रांगा लावत होते। मी आता त्याच पेट्रोल पंपावरती उभा आहे ज्या पेट्रोल पंपावरती शेतकऱ्यांना डिझेल देण्यापासून थांबवलं होतं, साठा संपला असं सांगितलं होतं आणि त्यानंतर पालकमंत्री आल्यानंतर पुन्हा हा पंप सुरू झाला। त्याच ठिकाणी पालकमंत्र्यांनी पुरवठा अधिकाऱ्यांना देखील फोन लावला होता, जिल्हाधिकाऱ्यांना यांना देखील फोन केला होता। आता पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी सर या ठिकाणी आलेले आहेत, ते पाहणी करतात। सर, साठा संपला पुन्हा तो चालू झाला, हे कसं सगळं काय झालंय? साठा संपला नव्हता, साठा त्यांच्याकडे उपलब्ध होता, जवळपास 24 केल साठा उपलब्ध होता। पण त्यांचं म्हणणं की आम्ही भांडण झाल्यामुळे आम्ही पंप बंद केला होता सकाळी 1-2 तासाकरता। आमचे लोक जेवायला गेले होते, त्यामुळे परत एकदा तुम्हाला सांगतो, भांडण तेव्हा झालं जेव्हा तो पंप बंद, त्यांनी सांगितलं डिझेल साठा नाहीये, त्यानंतर तो वाद झाला। डिझेल बंद करण्याच्या अगोदर कुठलाही वाद नव्हता, त्या ठिकाणी सुरळीत पुरवठा तो सुरू होता। निश्चितपणे ही पंपवाल्याची चूक आहे, कारण स्टॉक असताना स्टॉक वाटप करणं हे त्याचं कर्तव्य आहे आणि जर लोक रांगेत असतील तर त्यांना स्टॉक वेळेवर देणं ही त्याची जबाबदारी होती। त्यामुळे निश्चितपणे त्याच्याकडून चूक झालेली आहे। आपण ती तपासणी करतोय की स्टॉक असताना सुद्धा का नाही दिला। जसं आपल्याला सरांनी आदेश केल्याप्रमाणे आपण इथं लगे आलो तेव्हा त्यांचा पंप चालू होता आणि 2300 केल स्टॉक शिल्लक होता। माझ्यासमोर तो स्टॉक रिझर्व्हला लागला 2000 लिटरला। ही साठेबाजी जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याचा अंदाज आता व्यक्त होतोय, तशी आता त्या दृष्टीने पाहणी होणार आहे का? नाही, आपली तपासणी तर रेग्युलर चालू आहे आपली, पण असं कुठे आपल्याकडे तक्रारी उपलब्ध नाहीये। आपण म्हणतो की मोठ्या मोठ्या कंपन्याकडे सुद्धा स्टॉक जात आहे, पण आपण पंपवाल्याकडे बघतो तर पंपवाल्याचं डेली सेल त्या आपण सेल्स ऑफिसरला आदेश दिलाय की कुठल्याही पंपावरनं एका गाडीला 200 लिटरच्या वर कुठे जाणार नाही अशी व्यवस्था करा, जेणेकरून आपल्या लक्षात येईल की त्यांच्याकडे सेलिंग रजिस्टर असतं ऑनलाईन, त्यांना तपास होतो। पण आपलं म्हणणं बरोबरही असू शकतं कदाचित, पण तसं अजून आमच्याकडे काही आलं नाहीये। साठेबाजी करणाऱ्यांवर आता कारवाई अजून असं जर काही झालं तर EC ऍक्ट अंतर्गत आपण डेफिनेटली त्याच्यावर कारवाई करू। आज कुठेतरी आम्हाला लक्षात आलं तर आमची टीम फिरते, आज शहरामध्ये आम्ही FGDOच्या टीमला पाठवलेलं आहे की किमान स्टॉक बघा, सेल चालू आहे का नाही एवढं तपासणी करा। जर असं कुठं आलं तर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई केली जाईल। तर हे पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी सर होते, ते त्याच पंपावरती आता आलेले आहेत ज्या ठिकाणी हा संपूर्ण ड्रामा आपल्याला पाहायला मिळाला होता। पहिलं डिझेल संपलं, पुन्हा ते चालू झालं, पालकमंत्री इथं आले। अशा साठेबाजी करणाऱ्यांवर आता आम्ही कारवाई करणार आहोत। या अगोदरही आम्ही पथके रवाना केली आहेत आणि आता देखील आम्ही चौकशी करत आहोत आणि चौकशी अहवाल पाठवणार आहोत। तो चौकशी अहवाल आल्याच्या नंतर योग्य ती कारवाई करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। अविनाश कानडे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगरमधील इंधन गेलं कुठं? 22 मेच्या स्टॉक रिपोर्टमध्ये लाखो लिटर इंधन उपलब्ध आहे। 15,17,000 लिटर पेट्रोल शिल्लक आहे। 13,08,000 लिटर डिझेल शिल्लक असून लाखो लिटर पेट्रोल असूनही शेतकऱ्यांच्या रांगा त्या ठिकाणी लागल्या होत्या। त्यामुळे पेट्रोल पंपावरील इंधन कुठे गायब झालं असा प्रश्न उपस्थित होतोय। मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमधील साजापूरमध्ये पेट्रोल पंपाची पाहणी केली। पेट्रोल पंपावरील शेतकऱ्यांशी संवाद साधला। यावेळी शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांना आपल्या व्यथा सांगितल्या। पेट्रोल असूनही पंपचालक पेट्रोल देत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। संजय शिरसाट यांनी जिल्हाधिकारी आणि पुरवठा अधिकाऱ्याला कॉल करून साठा असताना पेट्रोल डिझेल देत नसेल तर पेट्रोल पंप सील करण्याचे आदेश दिलेत। सकाळपासून उभा होतो मी आतापर्यंत। आता नेमकं माझ्या ह्याच्यात नर्स ड्रायव्हर त्याने ते बंद केलं। माझं ट्रॅक्टर रस्त्यात आहे, त्यांना म्हणलं कमीत कमी 2 लिटर तरी ते 1 लिटर तरी ते रस्त्याच्या बाजूला करायला ट्रॉफिक होती बघ, म्हणून मग थोडस बाजूला करायपुरतं तरी डिझेल ते म्हणे डिझेल नाही बंद केलं। आणि एक वशिली बाजू लय चालू आहे सर, जो मागची गाडी आली का, आता इकडं पहिलं गाड्या नव्हत्या तर की गाड्या पुढच्या गाड्या मागे भरून दिल्या, मागच्या आली म्हणजे गरीब मरत ते मरत आहेत आणि जे येऊ राहिले वशिलबाजी होऊ राहिली त्यांना भेटू राहिली तिथे। असं पण नाही करायला पाहिजे शेतकऱ्यासोबत। शेतकऱ्यांना असलेलं डिझेल देण्यामध्ये यांना त्रास काय? आज हे शेतकऱ्यांचा आक्रोश आहे, तर काही लोक तर भाकरी बांधून इथं आलेले आहेत की आम्हाला डिझेल पाहिजे, आमच्या शेतीचे काम झाले पाहिजे। मग जर शेतकऱ्याच्या याच्या काम जर अशा वेळेला होत नसतील तर मग तो शेतकऱ्यांचा जो काही संताप आहे त्याचा उद्रेक सुद्धा होऊ शकतो। म्हणून त्यांना शांत करून पुन्हा आता कलेक्टरच्या माध्यमातून अशा अनेक पेट्रोल पंप आहेत शहरामध्ये, या सगळ्यांची आता झाडाझडती घ्यायला आम्ही सुरुवात करतोय। सगळीकडे जाऊन त्याची तपासणी करतोय, कुठेही ब्लॅक मध्ये ते गेलं नाही पाहिजे आणि शेतकऱ्यांना प्रायोरिटी हा त्याचा उद्देश असला पाहिजे। पेट्रोल पंप चालकावर नियंत्रण ह्या कलेक्टरच्या माध्यमातून असतं, जिल्हा पुरवठा अधिकारी असतो, त्यांनी या ठिकाणी व्हिजिट केल्या पाहिजेत। प्रत्येक वेळेला पालकमंत्री किंवा कुणी राजकीय पुढारी जाऊन त्या पेट्रोल पंपवर गाडी टाकणं हा आमचा उद्देश नसतो। म्हणून आता कलेक्टरला आम्ही सूचना दिलेल्या आहेत
कलेक्टरांनी आता ज्या ज्या ठिकाणच्या तक्रारी येतील त्या ठिकाणी त्यांची टीम पाठवून त्या सगळ्याची चौकशी केली पाहिजे.